घाणवड येथे श्री यल्लम्मा देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न। खानापूर तालुक्यातील घाणवड गावचे आराध्य दैवत श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेचा आज सोमवारी मुख्य दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत व यल्लम्मा देवीच्या नावाने चांग भलच्या जयघोषात पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या यात्रेसाठी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। घाणवड येथील आराध्य दैवत श्री यल्लम्मा देवी हे एक जागृत देवस्थान आहे। भक्तांच्या मनोकामना पूर्ण होते अशी ख्याती असल्याने यात्रेला मोठ्या प्रमाणात भक्तगण दरवर्षी उपस्थित राहतात। आज सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडारा खोबऱ्याची उधळण करत यल्लम्मा देवीच्या नावाने चांग भलं, आई आई उद उदचा जयघोष करत घाणवड गावातून देवीच्या मुखवट्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। देवीच्या पालखीला खांदा दिला की चांगलं होतं अशी आख्यायिका आहे। त्यामुळे देवीच्या पालखीला खांदा देण्यासाठी भाविक दिसत होते। पालखीवर भंडारा, मेवा, शेंगांची उधळण केली जात होती। पालखीच्या सुरुवातीला भक्तजण ओल्या पडद्याने गावापासून देवीच्या मंदिरापर्यंत दंडस्थान घालत होते। गावात यात्रा कमिटीच्या वतीने नियोजन केले होते। यावेळी विटा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। या यात्रेसाठी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविक भक्त व गलाई बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।